आज आपण घरच्या घरीच चेरी बनवलेली आहे। खूप सोपी आहे आणि खूप छानही बनते। तर चला तर आपण इथे चेरी बनवूयात। इथे मी 2 पॅक घेतलेले आहेत आणि यांना कापून घेतलेले आहे मधातून आणि कापल्यानंतर ह्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। छानपैकी याच्या बिया काढून यांना फोडीमध्ये कापून घेतलेला आहे आणि यावरचं पांढरी काढून घ्यायचं आहे। छानपैकी इथे मी काढून घेते। हे सर्व काढल्यानंतर आता आपल्याला पाठीमागचं काढून घ्यायचं आहे हिरवं, तेही मी काढून घेते। सर्व निघून काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर सर्व इथे निघलेलं आहे, थोडंही काही राहू द्यायचं नाहीये। तर सर्व निघलेलं आहे। सर्व फोडींच्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता याला आपण एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। जास्त छोटे आणि मोठे तुकडे करायचे नाहीत, तर मध्यम आकाराचे आपल्याला इथे तुकडे बनवून घ्यायचे। आता इथे मी तुकडे सर्व करून घेतलेले आहेत छोटे छोटे आणि सर्वच मी करून घेतलेले आहेत। आता एका पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवले आहे आणि त्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस टाकलेला आहे आणि त्यामध्ये चेरी टाकायची आहे आणि याला असं शिजवून घ्यायचं आहे 10 ते 5 मिनिटं। तर हे एकदम मऊसूत शिजलेलं आहे आणि आता याला आपण पाणी काढून घ्यायचं आहे यामधलं। छान असं इथे मी पाणी काढून घेतलं आहे। आता एका पॅनवरती मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान अशी साखर वितळून घ्यायची आहे। आता एक उकळी येऊपर्यंत त्याला शिजून घ्यायचं आहे। आता एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे। ते मी 1 चमचा व्हॅनिला एसेन्स टाकला आहे आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। छान असं मिक्स केल्यानंतर आता आपल्याला चेरी टाकायचे आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। याला 4 ते 5 मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे। उकळी आलेले आहे यामध्ये। आता छान असं हे गोड झालेले आहे चेरी। याला झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ आणि आता सगळं शिजून घेतलेलं आहे आपण। तर खूप छान असं शिजलेलं आहे। सर्व चेरी गोड झालेले आहेत। छानपैकी असं शिजून घ्यायचं आहे। जास्तही शिजवायचं नाही आहे कारण की आपण आधीच शिजवून घेतलेलं होतं, म्हणून आता झाकून ठेवायचं नाही आहे। असं उघडं ठेवून शिजवून घेतलेलं आहे आता मी। छान असं शिजले आहे आणि सर्व चेरी गोडही झाले आहेत। आता एका वाटीमध्ये मी काढून घेत आहे। 2 कलरच्या आपल्याला इथे चेरी करायचे आहेत, तर म्हणून मी 2 वाटीत काढत आहे। आता यामध्ये मी एका वाटीमध्ये येलो फूड कलर टाकलेला आहे आणि दुसरीकडं रेड फूड कलर टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी रेड फूड कलर टाकलेला आहे। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला एका प्लेटमध्ये टाकून याला 1 रात्रभर फॅनच्या खाली सुकून घ्यायचं आहे। तर मी सर्व एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। लाल वेगळीकडे आणि
पिवळं वेगळीकडे करून घ्यायचे आहे चेरी आपल्याला. आणि पाणी एवढं काही जाऊ द्यायचं नाही आहे. आणि आता इथे येलो कलरचं पण मी टाकून घेत आहे चेरी. छान अशी सुकवून घ्यायची आहे रात्रभर फॅनच्या खाली. आता इथे मी सर्व टाकलेले आहेत. पाणी थोडं जाऊ द्यायचं नाही, कमी करायचं आहे पाणी. आणि इथे मी एक ऑरेंज कलर पण केला होता. आणि एक रात्रभर सुकून झाल्यानंतर खूप छान असं आपल्या चेरी तयार झालेले आहेत. नक्कीच ट्राय करून बघा.